मी तुमच्यासोबत वांग्याची भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. तर असे लहान-लहान मी वांगे कापून घेतले होते आणि इथे ना तीळ, शेंगदाण्याचं कूट, आलं, लसूण आणि कोथिंबीर वगैरे शेंगदाण्याचं कूट पण टाकलं आहे मी आणि मसाले टाकून देणार आहे. हळद, धने पावडर, मसाला आणि हे सगळं टाकून देणार आहे आणि पाणी नाही टाकणार आहे. असेच मसाला घालणार आहे आणि त्याच्यानंतर ना इकडं कांदा, मोहरी, जिरं आणि कढीपत्ता टाकून मस्त कांद्याला असं फ्राय करून घेणार आहे आणि टोमॅटो टाकणार आहे आणि टोमॅटो पण छान असं परतून घेणार आहे आणि टोमॅटो छान असं परतून झाला ना, तर मग आता जो आपण मसाला दळला होता ना, तो टाकून देईल आणि बघू शकता मी पाणी बिलकुल नाही टाकलं होतं, फक्त असाच मसाला दळून घेतला होता आणि तो छान असं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे आणि तो फ्राय झाला ना, तर मग आपल्याला वांगे टाकून द्यायचे आहे. तिथे काय आपला मसाला फ्राय झाला होता, मग त्याच्यानंतर वांगे टाकून दिले आणि वांग्यांना पण छान असं ते मसाल्यासोबत फ्राय होऊ द्यायचे थोड्या वेळ झाकून द्यायचं आहे. तर इथे बघू शकताय तुम्ही मस्त असं फ्राय झाले आहेत मसाल्यासोबत वांगे आणि त्याच्यानंतर मग पाणी टाकून द्यायचं आणि जेवढं आपल्याला रस्सा पाहिजे ना, तेवढं पाणी टाकायचं, छान अशी उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यानंतर झाकून द्यायचं आणि मग भाजी छान अशी शिजली ना, बघू शकताय तुम्ही छान भाजी अशी झाली होती. त्याच्यानंतर ना भाजीच्या वरती ना थोडी कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकून द्यायची आहे आणि रेडी झाली मग आपली भाजी आणि इतकी छान झाली होती ना, नक्कीच ट्राय करा ही रेसिपी, तुम्हाला पण आवडेल. खूप छान आणि टेस्टी झाली होती. माझ्या मुलींना पण खूप आवडली. तर असं होतं आजचं जेवण. चला मग बाय.